लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे। या दोन नावांचा समावेश आहे। आतापर्यंत राष्ट्रवादी शरद पवार गटानं एकूण 7 उमेदवार जाहीर केलेले आहेत। आज जाहीर करण्यात आलेल्या यादीत बीडमधून बजरंग सोनवणे यांना तर भिवंडीतून सुरेश उर्फ बाळामामा म्हेत्रे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। बीड लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे हे दोघं जण इच्छुक होते। ज्योती मेटे यांनी 2 दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती, पण बजरंग सोनवणे यांनी गेल्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना चांगली टक्कर दिली होती। त्यामुळे शरद पवार गटानं बजरंग सोनवणे यांच्या नावाची घोषणा केलेली आहे। तर भिवंडीत भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांना कडवी टक्कर शरद पवार यांनी बाळामामा म्हेत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। भिवंडीत आता कपिल पाटील आणि बाळामामा यांच्यात थेट लढत होईल। याआधी शरद पवार गटाच्या पहिल्या यादीत 5 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली होती। यात वर्ध्यातून अमर काळे, दिंडोरीतून भास्कर भगरे, बारामतीमधून लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे, शिरूरमधून डॉक्टर अमोल कोल्हे आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र अजूनही शरद पवार यांनी माढा आणि साताऱ्यातून आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीयेत। त्यामुळे माढ्यातील सस्पेन्स आणि तसंच साताऱ्यातील सस्पेन्स देखील कायम आहे। माढा लोकसभा मतदारसंघातून मोहिते पाटील समर्थकांनी धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हातात घ्यावी यासाठी दबाव टाकला होता आणि त्याच अनुषंगाने धैर्यशील मोहिते पाटील हे देखील तुतारी हाती घेण्यासाठी तयार झाले होते। शरद पवारांनी माढा आणि साताऱ्यातून आपला उमेदवार अद्यापही दुसऱ्या यादीमध्ये जाहीर केलेला नाहीये। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HTN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।